युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। अजित दादा जिवंत आहे, मोठा खुलासा झालेला आहे। सोशल मीडियावर अजित दादा जिवंत आहे अशी बातमी पसरत आहे। खरं आहे की खोटं आहे हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जाणून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। खरंच अजित दादा जिवंत आहे का? खरंच अजित दादा विमानात बसले का? खरंच अजित दादा जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे? का त्यांना किडनॅप केलं, काय केलं, काय नाही? कारण सोशल मीडियावर ही अफवा आहे, खरी आहे की खोटी आहे? कारण महाराष्ट्रातल्या जनतेला दुखापत त्याच्या काळजात होऊन राहिलेला आहे आणि ही व्हिडिओ कोणीही मनाला लावू नका। कारण कसं आहे, अजित दादा जिवंत आहे की काय आहे हे अद्याप कोणाला माहित नाही। पण खरंच जिवंत असेल तर कुठे असेल, काय असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। अजित दादा जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे, कोण लपून ठेवलं, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल। तुम्हाला माहित आहे अजित दादांचा घात 28 जानेवारी 2026 ला त्या ठिकाणी झाला ना? अजित दादा घात झाला ना? अद्याप माहित नाही झालं अजित दादा विमानात बसले की नाही बसले हे अद्याप माहित नाही आहे, झाला की नाही झाला। कारण तुम्ही पण कन्फ्युज मध्ये आहे, आता मी पण आलो आहे नाही काय? त्या कारणासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। त्यासाठी आपल्याला अगोदर अजित दादाचा घात झाला हे समजून घ्यायला लागेल। अगोदर अजितदादा घात झाला हे समजून घ्यायला लागेल। अगोदर अजितदादा घात व्हायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे। खासदार असो, आमदार असो, कुठे एखादी पत्रकार परिषद घेतो तर तेव्हा सोशल मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज वाले सगळे लोक त्याच्या मागे असतात ना। मग मलाही सांगा, अजित दादा जेव्हा देवगिरी मधून निघाले तेव्हा कुठलाही न्यूज रिपोर्टर होता नाही का त्याच्या संघ? पत्रकार नव्हता का त्याच्या संघ? एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नव्हता का त्याच्या संघ? का नव्हता? का नाही? का त्यांना बोलावलंच नाही तिथं? का त्यांना ते हजर असन पण व्हिडिओ डिलीट मारले? मलाही सांगा, देवगिरी मधून निघत असताना तिथले व्हिडिओ नाही आपल्यापाशी, प्रूफ नाही आहे, कळलं का? आणि जेव्हा अजित दादा विमानात बसतात विमानतळावर, तुम्हाला तर माहित आहे विमानतळावर किती मोठे मोठे सीसीटीव्ही असतात, फुटेज असतात, सगळ्या गोष्टी असतात। मग अजित दादा विमानात बसताना व्हिडिओ का नाही आपल्यापाशी? सीसीटीव्ही फुटेज का नाही आपल्यापाशी? का डिलीट मारले? कोणी डिलीट करायला मारले? का अजित दादा विमानात बसलेच नाही? का अजित दादा कुठं आहे, काय आहे? लय मनात क्वेश्चन निर्माण झालेला आहे जनतेच्या। जनतेच्या मनात क्वेश्चन निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर अजून जनतेपर्यंत भेटलं नाही। हे बरोबर नाही का? बरोबर बोलून राहिलो ना? कारण जनतेच्या मनात प्रश्न याच्यात निर्माण असा झालेला आहे की घात झाला की अपघात झाला? घात झाला असा तर कोणी केला? अपघात झाला तर कसा झाला, कोण्या पद्धतीने झाला हे माहित करणं गरजेचं आहे। कारण सतत 2 ते 3 महिने जवळपास अजित पवारला मरण्यासाठी होऊन राहिलेला आहे। अजित मरण पावले ना? अजित जिवंत आहे काय? आला का नाही इथं अजित दादा जिवंत आहे का अजित दादा घात झाला? मेन आला टॉपिक इथंच ना। त्या कारणामुळे मी ते सांगत आहे तुम्हाला, कारण महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम हे कारस्थानी सोशल मीडियातील काही लोकांनी करून राहिलेलं आहे, न्यूजवाल्यांनी केलं आहे। अजित दादाचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप मालूम नाही झालं जनतेला अजून, आणि जनतेला विचारात पाडलेला आहे की घात झाला की अपघात झाला। मग अजित दादाचा घात झाला कोण केला प्रश्न निर्माण होतो। अपघात झाला मग कसा झाला अपघात, का झाला अपघात? विमानाचा रनवे दिसला नाही विमान चालकाले, मग इथं काय उतरवलं, दुसऱ्या ठिकाणी का उतरवलं नाही विमान, ह्याच ठिकाणीच का उतरायला लावलं? म्हणजे प्रश्न निर्माण होणार म्हणजे होणारच होईल ना। त्या कारणामुळे जनता कन्फ्युज होणार, जनता कन्फ्युज मध्ये राहणारच। पण जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर तर कोणाच पाशी नाही आहे हे लक्षात ठेवा। कारण सगळे पुरावे नष्ट केले असे म्हणू शकतो आपण। कारण जेव्हा अजित दादा विमानात बसताना तिचा व्हिडिओ नाही आपल्यापाशी, देवगिरी मध्ये निघत असताना व्हिडिओ नाही आपल्यापाशी, मग प्रूफ काय आपल्यापाशी? काहीच नाही आहे। आणि जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे सगळे पुराणे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, काही कामाचे नाही आहे व्हिडिओ। सगळे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे सगळे पुराणे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, नवीन व्हिडिओ कुठलाच नाही आहे। आणि आपले देवा भाऊ म्हणतात की विमानाचा जो चालक होता तो अगोदर इथंच फसला होता, ट्रॉफिक मध्ये फसला होता, आता म्हणून राहिला की देवा भाऊ हे पोट दुखत होतो। म्हणजे काहीतरी इथं सहानाच्या चौकशा चालू आहे, इथं सगळं खरं लपवणं चालू आहे आणि खोटं दाखवणं चालू आहे असं वाटू राहिलं, बरोबर नाही का? अजित दादानं कॉन्फरन्स घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझ्या शिक्षण घोटाळ्याचे आरोप केलेले आहे।
सिंचन घोटाळा मी कुठलाही घोटाळा केला नाही. 70 ते 80,000 करोडाचा घोटाळाचा माझ्यावर आक्षेप घेतलेला आहे, दाग लावलेला आहे. हा दाग मी पुसू शकतो. मी कुठलाही घोटाळा केला नाही, कारण देवाभाऊ 10 वेळा सांगत होते की अजित पवारनं सिंचन घोटाळा केला आहे, अजित पवारनं सिंचन घोटाळा केला आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. मग या घोटाळा केलाय तर अजित दादा म्हणत होते की माझ्यापाशी बीजेपीतल्या लोकांचे कागद आहे, हे आहे ते आहे. मग मलाही सांगा, यांच्या भ्रष्टाचाराची माझ्याजवळ फाईल आहे अशा पद्धतीने म्हणत होतो. मग अजितदादाला कोण मारलं असं? बीजेपीतल्या लोकांनी मारलं काय? काँग्रेसच्या लोकांनी मारलं काय? या मंत्रिमंडळातल्या लोकांनी मारलं? कोण मारलं असेल? तुम्हाला वाटते? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब कराशिवाय जाऊ नका. कारण जे अजितदादाचं जे गुड रहस्य आहे हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार, दुसऱ्या चॅनलवरती पाहायला मिळणार नाही. कारण अजितदादा जिवंत आहे की मरण पावले, का त्यांचा घात झाला, काय झाला, का त्यांना किडनॅप केलं हे अजूनही माहित नाही. फक्त मरण पावले हे माहित आहे, अजितदादा घात झाला हे माहित आहे. पण अजितदादांचा घात झाला ना, मरण पावले, आणि अजितदादा जिवंत आहे हा प्रश्न निर्माण झाला. तर अजितदादा जिवंत आहे मग कुठं आहे, काय आहे, काय नाही, का दुसऱ्या देशात गेले, हा पण प्रश्न निर्माण होतो. त्या कारणामुळं खरंच अजितदादा जिवंत असन तर कुठं असणार, ते काय असणार? काय वाटतं तुम्हाला? हे नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. पण जेणेकरून प्रश्न निर्माण हा होऊन झाला, घात झाला आहे तर घात कोण केला? अजितदादा मरण पावले तर मग त्याचा घात करणारा हा कोण असणार? किती दिवस लपून राहणार? कधी येणार आपला तो बाहेर? काय येणार, काय नाही, हा प्रश्न तुमच्या मनात अजून निर्माण झालेला आहे. हा प्रश्नाचं उत्तर कोणालाही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत मेन सूत्रधार सापडत नाही तोपर्यंत अजितदादाचा घात कोण्या पद्धतीने झाला, काय झाला, हे जनतेच्या पर्यंत येणं गरजेचं आहे. आणि ते येणारही नाही, कारण यांनी सगळे पुरावे जाळून टाकले, दाबले, समचनात नेऊन जाळून टाकले, असं झालेलं आहे. त्या कारणामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनो, आपल्याला अजितदादाचं हे जे गुड रहस्य दबलेलं आहे हे असंच दबलं राहणार आणि इतिहासाच्या पाण्यातच लपलं राहणार, बाहेर निघणार नाही. कळलं का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, खरंच अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे? अजितदादाचा घात झाला तर कोण केला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.